हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा इंग्रजीचा 4.6 माय किचन हा धडा पाहणार आहोत. तर आता आपण पाहूया. लुक म्हणजे काय तर पहा, लिसन म्हणजे ऐका, अँड शो म्हणजे काय तर दाखवा. आता ह्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे तुम्हाला? हे दिसते काय? स्वयंपाकघर दिसते की नाही? इथं प्लेट ठेवलेले आहेत, हे ड्रावर आहे, हे ड्रावर आहेत, हे पण ड्रावर आहेत. हा आहे गॅस. इथं काय ठेवले का ना, भांडे काहीतरी वर ठेवलेत. इथं पण आहे भाजी ठेवायचं भांड. हा बाउल आहे. हे काय? पॅन, उलथणं, पळी, झाऱ्या, काय काय असं गोष्टी आहे. इथं आहे पोळपट बेलणं, हे लायटर आहे, कुकर आहे, हा टॅप म्हणजे नळ आहे, मिक्सर आहे, हे आहे फ्रीज. इथं आहे कबशी, जग, ग्लास, कबशी, कप, कपमध्ये चहा पण आहे. तुम्हाला प्यायचं असलं तर पिऊन घ्या. आता खाली काय आहे, आपण जे जे चित्रावरती पाहिलं ना त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते सांगितले आणि त्याचं स्पेलिंग दिलंय. LIGHTER, लायटर म्हणजे लायटर. LADLE, लॅडर म्हणजे पळी. POT, पॉट म्हणजे काय तर भांड असलं. SAUCER, सॅकर, सॅकर म्हणजे काय तर कबशी. मम्मीला म्हणायचं सॅकर दि ग मम्मी. मम्मी म्हणाल सॅकर म्हणजे काय असतं, तिला म्हणायचं कबशी. रोलिंग पेन, रोलिंग पिन म्हणजे काय? ROLLING. रोलिंग पिन म्हणजे लाटणं. FRIDG, फ्रीज म्हणजे फ्रीज. TAP, टॅप म्हणजे नळ. DISHES, डिशेस म्हणजे काय तर डिशेस म्हणजे काय? ताटल्या, काय दुसरं. GASSTOVE, गॅस स्टोव म्हणजे गॅस. PAN, पॅन. MIXER, मिक्सर म्हणजे मिक्सर. COOKER, कुकर, कुकर म्हणजे माहिती त्याची शिट्टी होती तो कुकर. आता पुढचं पेज पहा. लिसन, लर्न अँड एन्जॉय म्हणजे आपल्याला इथं काय काय दाखवलंय. लेट्स मेक सरबत, सरबत बनवायला शिकवते तुम्हाला. आता तुम्ही पण तुमच्या घरी जर ह्या गोष्टी असत्या तर करून पहा सरबत. ठीक आहे. काय काय पाहिजे सरबत करण्यासाठी? एक ग्लास पाहिजेत, हा, एक जग पाहिजेत, लेमन म्हणजे लिंबू पाहिजेत, शुगर म्हणजे साखर पाहिजेत, आणि हे काय? सॉल्ट, सॉल्ट म्हणजे काय तर मीठ. आता एवढ्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, आधी बघा नंतर करून पहा. ठीक आहे. आता इथं पहिल्यांदा काय सांगितलं, टेक सम वॉटर इन जग, जगात काय पाणी भरून आणा. ठीक आहे. ॲड सम लेमन ज्यूस इन इट, आता काय करा, लिंबू त्याच्यामध्ये पिळा. इथं दिसतंय का लिंबू पिळतात जगात. आता इथे तिसऱ्यामध्ये पहा, ॲड सम शुगर इन इट, आता ह्याच्यामध्ये साखर घ्या, ही साखर ह्याच्यामध्ये टाका. आणि जेव्हा तुम्ही लिंबू पिळताना ते पांढरं पांढरं पाणी असेल ना, त्याला थोडा वेगळा कलर येईल, धुकं धुकं होऊन जाईल ते नंतर. ह्याच्यामध्ये दाखवलेच. ॲड सॉल्ट इन पर टेस्ट म्हणजे थोडंसं किंचितचं मीठ ह्याच्यात टाका. ठीक आहे. लय टाकल्यानंतर मग ते सगळं खारट होईल, समजलं. जास्त साखर टाकायची आणि थोडंसं एवढंसं छोटंसं किंचितचं मीठ टाकायचं. नंतर पाचवं काय, स्टिअर इट विथ स्पून. स्टिअर म्हणजे काय तर त्याला हलवायचं चमच्याने. आता काय, युअर सरबत इज रेडी, नंतर हलवल्यानंतर काय करायचं, ती साखर सगळी वितळली का पाहिजे. मग काय म्हणलंय, सरबत रेडी झाला जर सगळं वितळली असेल साखर तर. सातवं काय, पोअर द सरबत इन ग्लासेस. पोअर म्हणजे काय तर ग्लासमध्ये जे आहे ना ग्लास, त्याच्यामध्ये सरबत वतून घ्या. ठीक आहे. सरबत वतल्यानंतर पुढं काय करायचंय, सर्व द सरबत. आपल्या घरी पप्पाला, मम्मीला, तुमच्या घरी आजी आजोबा, तुमचा बहीण भाऊ जे असेल ना त्यांना गल्लासा नेऊन वाटायचा आणि मग ते सगळेजण तो सरबत पिते. ड्रिंक द सरबत अँड एन्जॉय, मग तुम्ही एन्जॉय करून त्या सरबत पिऊ शकता. अशा पद्धतीने हा छोटासा सरबत करण्याची रेसिपी तुम्हाला शिकवलेली आहे. ती तुम्ही तुमच्या घरी जाऊन करायची, म्हणजे घरी असताना तर मग बघा कशी करायची. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि करायला शिका. आता काय दिलंय, सी, लिसन अँड ॲक्ट. लिसन म्हणजे काय तर ऐका, ॲक्ट म्हणजे कृती करा. टेक म्हणजे काय तर घेणे. POUR, पोअर म्हणजे काय तर वतणे, असं वरून. पाणी आपण गल्लासात कसं वततो त्याला म्हटलं जातं पोअर. ॲड म्हणजे काय तर अजूक त्याच्यात काहीतरी गोष्ट ॲड करणे, म्हणजे काहीतरी अजूक भरणे. स्टिअर, स्टिअर म्हणजे काय तर हलवणे. आणि सर्व म्हणजे काय तर देणे. आता इथं काय केलंय, सरबत पप्पा दिलाय ना, म्हणजे काय त्याला सर्व केलाय म्हणजे दिलाय. इथेच हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.